आपल्या घरातल्या सदस्यांना काय हवं काय नको हे बघण्याचं काम एक गृहिणी अगदी चोखपणे करत असते। बऱ्याच अशा सबस्क्रायबर आहेत ज्या की गृहिणी आहेत, होममेकर आहेत। त्यांच्या मला बऱ्याच रिक्वेस्ट आले की ताई ज्या महिला दिवसभर घरामध्ये असतात, ज्या गृहिणी असतात, त्यांच्यासाठी काही स्टायलिंग टिप्स असणारा व्हिडिओ घेऊन ये। आणि ती त्यांच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही महिला तर घरामध्येच असता, दिवसभर तुम्हाला काय काम असतं, तर असं अजिबात नसतं। प्रत्येक जबाबदारी प्रत्येक महिला अगदी काटेकोरपणे पाळत असते। कारण मुलांचं बघणं असेल, त्यांचा अभ्यास असेल, मिस्टरांचं बघणं असेल किंवा घरातल्या इतर लोकांना काय हवं काय नको हे बघणं असेल आणि बारीक सारीक कामं असतील, ही सगळी जबाबदारी प्रत्येक महिला अगदी काटेकोरपणे पाळत असते। काही कामं तर अशी असतात की ती गृहिणी करत असते तरी सुद्धा दिसून येत नाहीत। एवढी छोटी छोटी कामं प्रत्येक गृहिणी ही घरामध्ये करत असते। त्यामुळे सगळ्यांचं करता करता, सगळ्यांकडे लक्ष देता देता स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र गृहिणी विसरते। मला प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक हाऊसवाईफला सांगायचं आहे की तुम्ही घरातल्या इतर लोकांची जशी काळजी घेता तेवढीच काळजी तुम्ही स्वतःची घेतली पाहिजे। तुम्ही स्वतःकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। कारण जर तुम्ही स्वतः चांगले दिसाल, स्वतःकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला स्वतः सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल। त्यामुळे घरातल्या लोकांकडे लक्ष देण्याबरोबरच तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष देऊन तुमच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं नक्कीच गरजेचं आहे। आणि त्यामुळेच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आणि या व्हिडिओमध्ये घरामध्ये राहून प्रत्येक गृहिणी, प्रत्येक हाऊसवाईफ कशा प्रकारे स्टायलिश दिसू शकते, कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह दिसू शकते आणि त्यांचा कॉन्फिडन्स कशा प्रकारे वाढवू शकते याविषयीचा टिप्स असणारा हा व्हिडिओ असणार आहे। खूप जास्त हेल्पफुल हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमुळे प्रत्येक महिला, प्रत्येक गृहिणी आणि प्रत्येक हाऊसवाईफमध्ये नक्कीच काहीतरी चेंजेस घडून येतील असा मला विश्वास आहे। आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। टिप नंबर 1, हेअरस्टाईल। जर तुम्ही गृहिणी असाल आणि घरी साडी नेसत असाल तर साडीवरती हेअरस्टाईल करताना नेहमी लक्षात ठेवा, पुढून जास्त ओढून ताणून हेअरस्टाईल अजिबात करायची नाही। यामुळे काय होतं, तुम्ही जर तुमचे केस पुढून ओढून बांधले तर त्यामुळे तुमचा चेहरा हा त्यामध्ये मोठा दिसतो आणि जर तुमचा चेहरा मोठा दिसला तर अपसुकच त्यामध्ये तुमचं थोडंसं एज जास्त वाटतं। आणि जर तुम्हाला यंग दिसायचं असेल, स्टायलिश दिसायचं असेल तर पुढून हेअरस्टाईल करताना तुमचे केस थोडेसे लूज ठेवा। म्हणजे कोणतीही हेअरस्टाईल करा पण पुढून छान असे केस थोडेसे लूज ठेवा। तुम्ही पुढच्या बाजूने पफ हेअरस्टाईल करू शकता, पुढच्या बाजूने छान असे फ्लेक्स काढू शकता किंवा वन साइड तुम्ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। जर तुम्हाला घरी साडीवरती पोनी बांधायला आवडत असेल तर लो पोनीटेल बांधण्यापेक्षा मिडल पोनीटेल बांधा किंवा हाय पोनीटेल तुम्ही नक्कीच बांधा। त्यामध्ये काय होतं, तुमचा लुक हा अधिक यंग दिसण्यासाठी मदत होते आणि साडीमध्ये तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। जर तुमचे केस हे मोठे असतील आणि तुम्हाला आंबाडा बांधायला आवडत असेल तर नेहमी लक्षात ठेवा, मिड आंबाडा अजिबात बांधू नका। म्हणजे जो मध्ये आंबाडा असतो तसा आंबाडा अजिबात बांधू नका। जर तुम्ही साडी नेसत असाल तर साडीवरती लो बन म्हणजे खाली जो इथे मानेवरती जो आंबाडा असतो तो खूप सुंदर दिसतो। पण जर तुम्हाला अजून स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही हाय बन हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुम्ही अधिक आकर्षक दिसण्यासाठी, अधिक स्टायलिश दिसण्यासाठी आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 2, साडीची निवड। त्यामधली पहिली टिप आहे ती म्हणजे साडीची बॉर्डर। जर तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तेव्हा साडी निवडताना ज्या साड्यांची बॉर्डर किंवा ज्या साड्यांना लेस लावलेली असते तशा प्रकारच्या साड्या शक्यतो अवॉइड करा। त्याऐवजी छोट्या लेसवाल्या किंवा विदाऊट बॉर्डरवाल्या ज्या साड्या मिळतात तशा प्रकारच्या साड्या या खूप सुंदर दिसतात आणि अशा प्रकारच्या साड्यांमध्ये तुम्हाला एक स्टायलिश लुक मिळण्यासाठी सुद्धा मदत होते। त्याचबरोबर साडीचं फॅब्रिक निवडताना सुद्धा ज्या साड्या एकदम सॉफ्ट असतात, जसे की शिफॉन असेल, जॉर्जेट असेल, अशा प्रकारे अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या तुम्ही निवडा। यामुळे काय होतं, तुमची फिगर त्यामध्ये छान दिसते आणि त्यामध्ये तुम्ही मेंटेन असल्यासारखं सुद्धा दिसतं आणि स्टायलिश सुद्धा नक्कीच दिसता। डेली बेसिसवरती जर तुम्ही साडी वेअर करत असाल तर साडीवरती खूप जास्त मोठ्या प्रिंट असणाऱ्या साड्या डेली बेसिसवरती अजिबात यूज करू नका। एकदम छोट्या छोट्या प्रिंटवाल्या साड्या असतात किंवा प्लेन साड्या जर तुम्ही डेली बेसिसवरती यूज केल्या तर त्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसण्यासाठी, खूप स्मार्ट दिसण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 3, साडीचा ब्लाउज। जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला डेली बेसिसवरती साडी नेसायला आवडत असेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्या साडीबरोबर रनिंग ब्लाऊज पीस आलेला असेल तर तो ब्लाऊज अजिबात स्टिच करून घेऊ नका। त्याऐवजी कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस त्यावरती वेअर करा। कारण सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसचा खूप जास्त ट्रेंड आहे। सर्रास साड्यांमध्ये सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिले जातात। ब्लाऊज पीसमुळे तुमच्या साडीला सुद्धा सुंदर लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होते। त्यामुळे साडीवरती ब्लाऊज निवडताना नेहमी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडीवरती निवडा। टिप नंबर 4,
ब्लाऊज डिझाईन. नेहमी लक्षात ठेवा, जे ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये आहेत तशा प्रकारच्याच ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही ब्लाऊजमध्ये ट्राय करा. ज्या ब्लाऊज डिझाईन्स हे आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत, जसं की लेसमधले जे ब्लाऊज असतात की ज्याला खूप सारी लेस लावलेली असते, खूप सारी डिझाईन केलेली असते, अशा प्रकारचे ब्लाऊज घालणं अवॉइड करा. कारण या ब्लाऊज डिझाईन्स आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत. जेवढे तुम्ही सिंपल ब्लाऊजचे गळे शिवाल तेवढाच तुमचा लुक हा मॉडर्न दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तेव्हा जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाऊजचा नेक शिवताना ब्लाऊजचे गळे थोडेसे पसरून घ्या. जसं की तुम्ही पसरून बोटनेक शिवू शकता, व्ही नेक शिवू शकता किंवा गोल असे राऊंडचे गळे तुम्ही नक्की शिवू शकता. यामध्ये तुमची अप्पर बॉडी जास्त शो होणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत. जर तुम्ही हेवी वेटचे असाल तर ब्लाऊजच्या स्लीव्ज शिवताना शॉर्ट स्लीव्ज किंवा स्लीवलेस स्लीव्ज अजिबात शिवू नका. त्याऐवजी तुम्ही कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज नक्कीच ट्राय करू शकता. यामध्ये तुमचे आर्म्स हे कमी दिसण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही आपसुकच कमी दिसता आणि स्टायलिश सुद्धा नक्कीच दिसता. त्याचबरोबर तुम्ही स्लीव्जमध्ये पफच्या स्लीव्ज ट्राय करू शकता, मिनी पफ ट्राय करू शकता. फुल पफ सुद्धा खूप सुंदर दिसतो किंवा फ्रिलवाले जे स्लीव्ज असतात तशा प्रकारच्या स्लीव्ज सुद्धा ब्लाऊजमध्ये खूप सुंदर दिसतात. यामध्ये तुम्हाला एक मॉडर्न लुक मिळण्यासाठी खूप मदत होते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही ब्लाऊजमध्ये नक्कीच ट्राय करू शकता. तुमचा लुक हा सेम दिसणार नाही आणि प्रत्येक साडीवरती तुमचा लुक हा वेगवेगळा दिसेल. मला अजून एक टिप सांगते की कटोरीवाले जे ब्लाऊज असतात ते अजिबात ट्राय करू नका. कटोरीवाले ब्लाऊज डिझाईन्स आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत आणि अशा प्रकारचे ब्लाऊज अजिबात चांगले दिसत नाहीत. त्याऐवजी तुम्ही प्रिन्स कट ट्राय करू शकता किंवा फोरटक्सचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला एक परफेक्ट फिगर मिळण्यासाठी सुद्धा मदत होते आणि साडीमध्ये अशा प्रकारचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. त्यामुळे कटोरीवाले ब्लाऊज न शिवता तुम्ही अशा प्रकारचे फोरटक्सवाले किंवा प्रिन्स कटवाले ब्लाऊज नक्कीच ट्राय करू. टिप नंबर 5, ब्लाऊजची फिटिंग. आता ब्लाऊजच्या डिझाईन बरोबर ब्लाऊजची फिटिंग सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण तुमच्या साडीचा ओव्हरऑल लुक तुमच्या ब्लाऊजवरती डिपेंड असतो. तुम्ही ब्लाऊज कशा प्रकारे स्टिच करता यावरती तुमची साडी कशी दिसणार आहे हे डिपेंड असतं. म्हणजेच काय, मी बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे, स्पेशली ज्या हेवी वेटच्या असतात त्या काय करतात, खूप जास्त टाईट ब्लाऊज वेअर करतात. म्हणजे मागच्या बाजूला जी ब्लाऊजची पट्टी येते ती एवढी टाईट असते की त्या ब्लाऊजच्या पट्टीच्या वरती आणि खाली एक्स्ट्रा फॅट हे बाहेर येतं. म्हणजे ते अक्षरशः टायर दिसायला लागतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत. त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्याऐवजी उलट खूप जास्त जाड दिसतात. ज्या बारीक महिला असतात त्या काय करतात, खूप जास्त लूज ब्लाऊज वेअर करतात. म्हणजे ब्लाऊज खांद्यामधून उतरतात किंवा पोटामध्ये खूप जास्त ब्लाऊज लूज असतात. तर अशा प्रकारचे ब्लाऊज सुद्धा अजिबात घालू नका. कारण या ब्लाऊजमध्ये तुमचा लुक हा पूर्ण गबाळ्यासारखा दिसतो. तुम्ही जाड असू द्या किंवा बारीक असू द्या, परफेक्ट फिटिंगचाच ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेतला पाहिजे आणि तशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही घातला पाहिजे. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते आणि तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. टिप नंबर 6, साडी ड्रॅपिंग. साडी नेसताना नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही साडीची पिन करता तेव्हा साडीची पिन खूप जास्त मोठी करू नका. मोठ्या पिनमुळे काय होतं, तुमचा लुक हा गबाळ्यासारखा दिसतो. या उलट तुम्ही छोटी पिन करू शकता किंवा मीडियम साईजची पिन नक्कीच साडीची करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच महिला अशा आहेत की त्या पुढच्या बाजूने बॉक्स पिन करतात, पण बॉक्स पिनची फॅशन ही आउट ऑफ ट्रेंड झालेली आहे. पिन करण्यापेक्षा तुम्ही साधी सिंपल जरी पिन केली तर त्यामध्ये तुमचा लुक हा अधिक स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 7, ही जी टिप आहे ती आहे ज्वेलरीच्या बाबतीत. आपण हाऊसवाईफ असतो आणि आपण डेली बेसिसवरती जेव्हा साडी नेसतो तेव्हा बऱ्याच महिलांना सवय असते की सोन्याचं खूप मोठं मंगळसूत्र त्या गळ्यामध्ये घालतात. म्हणजे मिनी मंगळसूत्र जे असतं ते खूप मोठं गळ्यामध्ये घालतात. पण असं अजिबात करू नका. अशा प्रकारचे मोठे मंगळसूत्रामध्ये काय होतं, तुमचा लुक हा जास्त एजेड दिसतो. म्हणजे तुमचं वय त्यामध्ये थोडंसं जास्त वाटतं. उलट तुम्ही काय करायचं आहे, खूप छान नाजूक असे मिनी मंगळसूत्र तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. जसे की स्टोनमध्ये असेल, वाट्यांमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर व्हरायटी मार्केटमध्ये आहे किंवा पेंडंट वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे की खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि हे मंगळसूत्र खूप नाजूक असतं आणि यामध्ये तुमचा लुक हा मॉडर्न दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते आणि एक स्टायलिश लुक सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळून जातो. आता मंगळसूत्राबरोबरच कानातल्यामध्ये सुद्धा खूप मोठे मोठे कानातले महिला घरी वेअर करतात. मोठं कानातलं घालण्याचा तोटा म्हणजे जर तुम्ही खूप जास्त मोठं कानातलं रोज घालायला लागलात तर तुमच्या कानाचे जे होल असतात ते खूप जास्त मोठे होतात आणि मोठं कानातलं जर तुम्ही सतत रोज घालायला लागलात तर त्यामध्ये तुमचं वय हे जास्त दिसतं आणि त्याऐवजी तुम्ही छान असे स्टंट्स वापरू शकता. लॉकचे कानातले सुद्धा मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत. तशा प्रकारचे कानातले सुद्धा तुम्ही डेली वेअरसाठी नक्कीच यूज करू शकता. यामध्ये तुमचा लुक हा अधिक स्टायलिश दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही अजून उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 8, वेलग्रूम असणं. आपण महिला ज्या असतो त्या घरातल्या सगळ्यांना काय हवं काय नको हे बघत असतो. कोणाला आपण काहीही कमी पडू देत नाही किंवा सगळ्यांकडे आपलं चांगलं लक्ष, पण आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. काही वेळा काय होतं, आपल्या आयब्रोचे केस वाढलेले असतात, हाताचं पायाचं वॅक्स वाढलेलं असतं, पण त्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. पण असं अजिबात करू नका. आयब्रोज वाढलेले असतील, तुमच्या हातावरची पायावरचे जर केस वाढलेले असतील तर ती वेळच्या वेळी तुम्ही क्लीन करा, वॅक्स करा. आपण महिला दिवसभर घरातली सगळी कामं करत असतो आणि त्यामुळे आपल्या हातांकडे आणि पायांकडे लक्ष द्यायला आपल्याला
आपल्याला तेवढा वेळ नसतो आणि त्यामुळे काय होतं, आपले हात रफ होऊन जातात किंवा आपल्या पायाच्या टाचांना भेगा पडायला लागतात। त्यामुळे तुमच्या हाताकडे आणि पायाकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्ही हाताला छान असं मॉइश्चरायझर लावा आणि टाचांना भेगा पडू नयेत यासाठी रोज घरामध्ये स्लीपर यूज करा किंवा पायामध्ये सॉक्स घालून ठेवा। यामुळे तुमच्या पायांना भेगा पडणार नाहीत किंवा तुमचे हातसुद्धा सॉफ्ट राहतील। त्याचबरोबर तुम्ही हातांना डेली नेलपेंट लावा, त्यामुळे तुमचे हात अजून सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। आणि जे तुम्ही नेलपेंट लावताय ते नेलपेंट अर्धवट जर निघून जात असेल तर ते तसंच न ठेवता छान क्लीन करा आणि त्यावरती पुन्हा एकदा डार्क असं नेलपेंट तुम्ही लावा। आणि जर तुम्हाला नेलपेंट सतत चेंज करायला जर जमत नसेल तर तुम्ही न्यूड कलरच्या नेलपेंटचा शेड नक्कीच ट्राय करू शकता। अशा प्रकारचे जे नेलपेंट्स असतात ना ते निघून जरी गेले तरी एवढे दिसून येत नाहीत, त्यामुळे तुम्हाला सारखं नेलपेंट चेंज करायला लागणार नाही। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे ग्लॉसी नेलपेंट असतात किंवा न्यूड नेलपेंट असतात असे नेलपेंट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुमचे हात सुद्धा छान दिसतील आणि तुम्ही छान असे स्टायलिश दिसण्यासाठी सुद्धा ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या टिप्ससाठी तुम्हाला सेपरेट वेळ देण्याची अजिबात गरज नाही, फक्त थोडंसं स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे। या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत, पण या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल होतील आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही नक्कीच कॉन्फिडंट फील कराल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।